पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। विठ्ठला, अरे तुझाच सोहळा, तुझाच उत्सव अपूर्ण राहिला तर चालेल का तुला? आणि सखायस ना तू माझा, मग पाठव ना कुणाला तरी। वाचवा। अंकल बोल। हॅलो प्रभास, सॉरी अरे तुला एकट्याला जावं लागलं पुण्याला। अंकल पुणे नाही रे, संगमनेर। तेच ते रे, पुणा म्हणजे संगमनेर। मुद्दा हा आहे की तुला एकट्याला जावं लागलं। इट्स ओके अंकल, लवकरच आपण सगळे ना पुन्हा एकदा संगमनेरला जाऊया। प्रभास, खरं तर मी तुला हे सांगायला फोन केलाय की तू सोहळ्यात विठ्ठलाचं दर्शन घे। हा नाही म्हणजे ते तू घेशीलच, हा पण प्रसाद आणायला विसरू नकोस। अरे येस ऑफ कोर्स। हा आणि हे बघ, मी विठ्ठल मंदिरात तर जाणारच आहे, पण मी विठ्ठलाकडे हे सुद्धा मागणार आहे की वीणाने लवकरच आपला बँड जॉईन करावा। चल बाय बाय बाय। जय हरी विठ्ठल। वीणा, वीणा,
तुझ्या भोवताली मन उडते तुझ्या भोवताली मन उडते तुझ्या भोवताली मन उडते 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 तुझ्या भोवताली बरं झालं आलास. लग्नात वराडी वाजंत्री लागतातच आणि बायकोचा भाऊ सुद्धा लागतो. माझा कान पिळायला त्यामुळे आलास गुड डिसिजन. थांब, लग्नाची विधी सुरू व्हायला वेळ आहे अजून, त्यामुळे मांडवात जायची काही घाई नाही. किशदा, अहो तुम्ही वहिनींसोबत जायला हवं. सासरे बुवा वाट बघत असतील तुमची, ह्याची खातिरदारी आम्ही करतो. काळजी घ्या वाजंत्रीची. सेवा करा मी होण्याची माझ्या. मी आलोच. निघायचं का रे? हो बोलला. चल. वीणा आली. रघुनाथराव, वीणा आली. वीणा आली? वीणा आली. मनोहर, मनोहर, वीणा, वीणा. अगं कुठे होतेस तू? अशा धावत पळत का आलीस? काय झालं नाही ना तुला? नाही मामा. वीणा, काय झालंय? काही प्रॉब्लेम नाही ना ग? नाही बाबा, मी ठीक आहे. हे दागिने घ्या आणि तुम्ही सजवा विठ्ठलाला. हा? मी आलेच जाऊ. ठीक आहे. तू पटकन जाऊन ये. आम्ही तोपर्यंत हे करतो. चल चल चल.
वीणा, तू मला सांगितलं नाहीयेस ना तुला एवढा उशीर का झालाय ते? वीणा, काय ग, काय झालं बघू दे. हे एवढं कसं लागलंय तुला? चिका अगं तू इकडे ये बस. चिका मी ठीक इथे आहे. बस आधी, बघू दे मला. खर्चटलंय थोडस, एवढं काही तू नाही. थांब, मी तुला औषध लावते आधी, थांब. चिका ऐक ना, हे बघ 16ची वेळ निघून चालली आणि मला एकही क्षण घालवायचं नाही, प्लीज. तू थांब. चिका ऐकतच नाही. वीणा, तू पण ना. हळू हळू. कसं झालं सांग मला, बोल ना. पांडुरंगाचे दागिने आणायला गेले होते आणि ओ मॅडम, ओ लिफ्ट पाहिजे का? अहो सोडतो ना तुम्हाला मी. आणि सखायस ना तू माझा, मग पाठव ना कुणाला तरी. रस्त्यात खड्डा दिसलाच नाही. बापरे, एवढं सगळं झालंय. चिका तुला माहितीये, मगाशी जेव्हा खड्ड्यात पडले ना आणि इतक्या हाका मारून सुद्धा कुणीही नाही आलं, तेव्हा असं वाटलं की मी नाही पोहोचू शकणार सोहळ्याला. त्यात पांडुरंगाचे सगळे दागिने माझ्याकडे होते. तेव्हा दिसलं की सगळं त्याच्याशिवायच करावं लागणार आहे. बघ ना, माझ्या पांडुरंगाला माझ्याच हातून सेवा करून घ्यायची होती. चिका तो मुलगा नसताना आला तर त्याचे खूप उपकार आहेत माझ्यावर, माहितीये. पण कोण होता तो मुलगा? मला नाव नाही माहित आणि इतक्या टेन्शन मध्ये होते ना की विचारायचंच राहून गेलं. साधा थँक्यू पण नाही म्हटलं ग मी त्याला. अगं, सावळ्या विठुराया, लोचन स्थिर व्हावे तुझेच रूप, चित्ती जपावे तुला, मनी साठवावे तुला, आशीर्वाद सदा राहावा. पांडुरंगारी. दादा, बघा ना, अलंकार, तुळशी माळ, आपले विठ्ठल रखुमाई किती सुंदर दिसत आहेत नाही? विठ्ठल रखुमाईचं हे रूप बघितलं ना की मन अगदी प्रसन्न होतं. खरंय. बरं मनोहर, वीणा आता कुठल्याही क्षणी इथे येईल. बाकी सगळी कामं झालेत ना? आणि ज्या ज्या लोकांना आमंत्रण दिलं होतं ती सगळी मंडळी भेटली का तुला? तू बोललास त्यांच्याशी? हो दादा, म्हणजे ज्या लोकांना सोहळ्याचं आमंत्रण दिलंय त्या प्रत्येकाने आवर्जून यावं अशी माझ्या मनापासूनची इच्छा आहे. आणि त्यातले बरेचसे लोक आले पण आहेत. अपवाद फक्त शैलजा सदावर्ते. मनोहर, नाही म्हटलं, बरीचशी मंडळी आलेली आहेत. ज्यांना या विठ्ठलाचा बाजार मांडायचा आहे त्याला वेठीशी धरून स्वतःच्या तिजोऱ्या लठ्ठ करायच्या आहेत, त्यांनी इथं पाय ठेवायची गरज नाही. गुरुजी, अहो देऊळ जरी तुमच्या मालकीचं असलं तरी सगळ्यांसाठी खुलंय असं गेली 25 वर्ष तुम्हीच सांगत आलं ना गावभर. अहो मग विठ्ठलाच्या हॅपी बर्थडे पार्टीला मला का थांबवताय? पाटील, आवरा स्वतःला, नाहीतर आम्हाला आमची पायरी सोडून खाली उतरावं लागेल. त्यापेक्षा तुम्ही या देवळाची पायरी उतरलात तर बरं होईल, नाही का?
अहो गुरुजी, असं कुठं असतं का? नाही म्हणजे आज तरी विठ्ठलाच्या दर्शनापासून तुम्ही कुणालाही थांबवू शकत नाही. हं? आणि कसं आहे ना गुरुजी, विठ्ठलाची पायरी चढायची आता आम्हाला सवय करून घ्यावी लागेल. आणि कसं आहे गुरुजी, त्याचा आणि आपला आता लवकरच करार होणार आहे. हा? पांडुरंग हरी वासुदेव हरी. दादा, चल तू पटकन साडी नेसून घे, मी तुझे कानातले वगैरे काढते. चिका ऐक ना, तू हो पुढे, मी आलेच. हे मी एकटी पुढे जाऊन काय करणार आहे? मी नाही जाणार. चिका, मी म्हणते ना, जा प्लीज जा. अगं पण वीणा, चिका जा. तिकडे बाबांना मंदिरात काही हेल्प हवी असेल तर बघ प्लीज. अच्छा, म्हणजे हे सगळं व्यवस्थित आवरून तू एकटीच येणार आहेस का? वीणा, इकडे बघ. काय झालं? तू का रडतीयेस? वीणा, काय झालंय? अजून काही झालंय का? हे वीणा, अगं बोल ना, का रडतीयेस एवढं? चिका, मगाशी खड्ड्यात पडले ना, तेव्हा पाय मुरगळलाय माझा. काय? बघू. बापरे, केवढं झालंय वीणा अगं. आणि कुणाला कळू नये म्हणून मी नेहमीसारखं चालायचा प्रयत्न करत होते. नाही जमलं मला, आणि आता खूप दुखतोय अगं. बापरे, ऐक ना वीणा गं, तुझा एवढा पाय दुखतोय ना, तर आपण सोहळ्याला नको जाऊया. हा,